नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात. देखो देखो दरिंदगी चेहरे से टपकती है, नंबर 1 का कमीना है. सकाळचे 5:30 वाजलेत आणि आमचं आता आज असं आहे की आम्ही फर्स्ट टाईम मेट्रोनी दुबई टू अबुधाबी ट्रॅव्हल करणार आहोत आणि आज आम्ही तिघंच आहोत. ॲक्च्युली जयेश ऑफिसला आहेत, त्यामुळे आम्हाला आता मेट्रो आणि बस आणि टॅक्सी असं सगळं करत अबुधाबीला पोचायचं आहे. सो प्लॅनिंग तर सगळं करून निघालो आहे. आता बघू, ॲक्च्युली थोडं काम आहे, बघूया कितपर्यंत सगळं सुरळीत जाते. आम्ही जवळजवळ 2 ते 3 मिनटं झाली आहेत वॉक करत चाललो आहे. ही आहेत दोघं मागे. तर 2 मिनटावर येईल मेट्रो स्टेशन, म्हणजे टोटल 5 ते 6 मिनटं मेट्रो स्टेशन आहे. मेट्रो स्टेशन WTC, वर्ल्ड ट्रेड सेंटर. पोचलो आम्ही. गरम भरपूर होत आहे. जवळजवळ 5:40 झालेत, 5:40. लिफ्टमध्ये आहोत. आता तिकीट वगैरे घेऊन जातो. मी सकाळ असल्यामुळे जास्त गर्दी नाही आहे, तर आम्हाला व्यवस्थित चालायला वगैरे मिळते. नाही तर इथेही गर्दी असतेच ऑफिसवाल्यांची. पण आमची अपॉइंटमेंट जर लवकरची असल्यामुळे आम्हाला जरा लवकर निघावं लागतं. आणि जवळजवळ 2.5-3 तासाचा प्रवास आहे अबुधाबीपर्यंत. एरवी जयेशसोबत असला की काही वाटत नाही, पण आज निघालं आहे तिघं एक्सपिरियन्स करायला. बघूया कसं काय होतं दिवसभरात. आम्ही सकाळी मेट्रोने आलो. 1 तास लागला आम्हाला इब्न बटुटा स्टेशन जवळ यायला. आता इब्न बटुटा स्टेशनमधून बाहेर निघालो. तिकडनं ही बस घेतली. ही बस आहे अबुधाबी एअरपोर्टसाठी. आणि आता आम्हाला इथून 1 तास 20 मिनटं लागतील अबुधाबी एअरपोर्टला. तिकडनं परत आम्हाला टॅक्सी करायची, मग आम्ही त्या सेंटरला पोहोचू. ॲक्च्युली आमचं जे काम आहे त्याच्या रिलेटेड एक सेंटरमध्ये आमची अपॉइंटमेंट आहे. सो तर अजून इथून 1 तास 20 मिनटं आणि मग परत तिकडनं टॅक्सी. तर बघू किती वाजतात पोहोचायला. पूर्ण दिवसभरात कधीही जाऊ शकतो असं आहे. आणि सकाळी आम्ही खूप लवकर निघालोच होतो. बघू, नवीन एक्सपिरियन्स आहे आम्हाला तिघांनाही, काही माहीत नाही आहे. सुरू केलं आहे, बघूया काय होतंय पुढे. हा इथे बसले निर्लज्ज, तू फिर आ गया. आणि ही इकडे आहे. विधी सगळे थोडे रिलॅक्स आहेत, कारण की अजून 1-1.5 तास जाईल. तर थोडं रेस्ट करतो. सकाळी जरा घाई झाली होती. तर बघूया पुढे कसं काय होतं. ॲक्च्युली मला खूप काही बोलायचं आहे आणि खूप शेअर पण करायचं होतं. गेले 15 दिवसामध्ये एवढं लाईफ चेंज झालं आहे की मला काहीच शूट करता किंवा रेकॉर्डिंग करता आलं नाही. ॲक्च्युली आता जसं तुम्ही माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं की मी तुम्हाला सांगितलं होतं की मी रुवेसमध्ये राहते. रुवेसचे ब्लॉग पण तुम्ही माझ्या घरचे वगैरे बघितले असतील. पण आता असं झालं आहे की आम्ही रुवेस सिटी सोडली आणि इन दुबई सिटीमध्ये शिफ्ट झालो आहे. आणि विदिन 15 डेज हे सगळं झालं. काही डिसिजन्स असे होते जे घ्यावे लागले आणि आता आम्ही दुबईमध्ये शिफ्ट झालो. शिफ्टिंग झाली 7-8 दिवस झाले, पण अजून घरात भरपूर पसारा आहे आणि काय फॉर्मॅलिटी वगैरे पण करायचे. त्यामुळे आजचा हा प्रवास आहे. तर मला बसमध्ये आता 1-1.5 तास जसं मी बोलली तुम्हाला लागणार होता. तर म्हटलं चला तुमच्याशी थोडेसे गप्पा मारते. तर तेच होतं की अशा काही गोष्टी घडल्या ज्याच्यामुळे आम्हाला शिफ्ट व्हावं लागलं. पॉझिटिव्ह थिंकच झाल्यात सगळ्या. तर पुढे मी तुमच्याशी जसं सगळं व्यवस्थित होत राहील, सगळं रुटीन होत राहील, तसं तुमच्याबरोबर शेअर करीनच. आता सगळं ऑनगोईंग आहे, पण मला असं की मी थोडंसं बोलू तुमच्याशी, थोडंसं तुम्हाला सांगू की आता रुवेस सिटीमधनं आम्ही निघालो आणि दुबईमध्ये शिफ्ट झालो आहे. तर दुबईचं घर, होम टूर वगैरे ते सगळं तुम्हाला मी देईन. पण तेच तुम्हाला सांगायचं होतं. आणि आतापर्यंत कधी एकटं ट्रॅव्हल केलं नव्हतं, म्हणजे मुलं आहेत माझ्यासोबत. पण जयेश असतानाच एवढं सगळं दुबई अबुधाबी ट्रॅव्हल व्हायचं, कारण की मी राहायची रुवेसला. तर काहीच कनेक्टिव्हिटी नाही आहे. बसेस आहेत, पण त्या खूप अर्ली मॉर्निंग किंवा एकदम लेट नाईट असतात. पण फर्स्ट टाईम माझी दुबई टू अबुधाबीची ही फर्स्ट बस ट्रिप आहे.
तर खूप छान वाटते. जवळजवळ 1.5 तास झाला आम्ही 5:30ला घरातनं निघालेलो. आता झाले आहेत 7:45. तर तरी पण असं काही दमलोय किंवा काय असं काहीच नाही, कारण की ट्रॅव्हलिंग खूप इझी आहे. तर आता तेच होतं, थोडंसं तुमच्याशी शेअर करायचं होतं की मी आता दुबई सिटीमध्ये शिफ्ट झाली आहे. तर मी आता तिकडचं तुमच्याशी शेअर करीन. माझं कसं काय रुटीन असेल किंवा होम टूर वगैरे असं. सकाळपासून भरपूरच दगदग झाली. झालं आमचं जे काम होतं ते. आता आम्ही आलो आहे काहीतरी खायला, कारण की सकाळपासून काही नाश्ता वगैरे झालाच नाही. सो आता आम्ही आलेलो अलवादा मॉलमध्ये. तर बघतो आता काय मिळते मॉलमध्ये. तर मिळेलच काही ना काहीतरी. आम्ही आता अलवादा मॉलमध्ये आलो आहे, पण अजून जास्त काही ओपन झालं नाही आहे. हेच काय ते शॉप आहेत, वेंडीज आणि ते सगळं. आणि आज आहे मंगळवार, सो मला व्हेज खायचं आहे. बघू काय मिळतंय ते. सो बघूया, काहीतरी शोधतो आता. आम्हाला तिथे जाताना ट्रेन, मेट्रो, नंतर 2 वेळा टॅक्सी, असं सगळं झालेलं ट्रॅव्हल, कारण की आम्हाला माहिती नव्हतं. पण येताना डायरेक्ट बस मिळाली इब्न बटुटा स्टेशनजवळ. तर तो 1.5 तासाचाच प्रवास झाला. पुढचा अर्धा तास आमचा कमी झाला, कारण की टॅक्सीचं काहीच टेन्शन नव्हतं. मग येताना आलो डायरेक्ट बसनी, मॉलमध्ये पोचले आणि 2 वाजलेत. तर आता थोडं लंच वगैरे करून मग थोडी शॉपिंग करू आणि मग जाऊ घरी. इथे मॉलमध्ये हे आपलं इंडियन फ्लेवरचं खाऊ गल्ली म्हणून होतं, तिकडनं आम्ही ऑर्डर केलं आहे रगडा पॅटीस, वॉटरमेलन ज्यूस आणि ही पावभाजी. आज मंगळवार असल्यामुळे सगळं व्हेज. आता आहे शॉपिंग टाईम. आम्ही जातो आहे आता मॅक्समध्ये, थोडी शॉपिंग करतो. त्याच्याशिवाय काही ट्रिप आपली कंप्लीट होत नाही.